नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आजची आपली रेसिपी होममेड ब्रेड पिझ्झा। पिझ्झा भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले। गरम तेलामध्ये खडे मसाले म्हणजेच तेजपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनीचे बारीक तुकडे हे टाकून थोडे परतले। गरम मसाले परतून झाले की त्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या बारीक कापलेल्या टाकल्या। लगेच त्यामध्ये 2 मोठे कांदे उभे पातळ चिरलेले टाकले। कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो आणि 2 मोठे पातळ उभे चिरलेले टोमॅटोचे तुकडे टाकायचे। हे सर्व 2 ते 3 मिनिटे परतून झाले की त्यामध्ये 1 उभी पातळ चिरलेली सिमला मिरचीचे तुकडे टाकावेत। पिझ्झा भाजी 1 ते 2 मिनिटे परतून घ्यावी। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे टोमॅटो सॉस, 2 पॅकेट चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोचे टाकून हे सर्व मिक्स करून घ्यावे। कमी गॅसवर 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी। आता झाकण काढून बघूया। भाजीला जर जास्त पाणी सुटले असेल तर गॅस मोठा करून पाणी आटवून घ्यावे। आपली टेस्टी पिझ्झा भाजी तयार आहे। ब्राउन ब्रेडचे 2 स्लाइस घेतले आहे। त्याच्यावर थोडी थोडी भाजी लावून घेऊया। त्यावरच किसलेले चीज टाकावे। या होममेड पिझ्झा मध्ये ना पिझ्झा सॉसची गरज आहे, ना मेयोनेजची गरज आहे, ना इतर कोणाची। मस्त झटपट तयार होतो आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो। या प्रकारे एकदा पिझ्झाची भाजी बनवून पिझ्झा तयार करून खा, तुम्हाला ही नक्कीच आवडेल। पिझ्झा ब्रेड मी एअर फ्राय मध्ये 200 डिग्री सेल्सिअस वर 4 मिनिटे बेक करून घेणार आहे। हा एअर फ्राय लाईफ लॉंग कंपनीचा आहे। तसेच ओव्हन मध्ये किंवा तव्यावर पिझ्झा कसा बेक करायचा ह्याचा व्हिडिओही मी बनवलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा। आता एअर फ्राय मध्ये पिझ्झा ब्रेड बेक करण्यासाठी ठेवला आहे। हा लाईफ लॉंग एअर फ्राय कसा वापरायचा ह्याचा डेमो मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा। एअर फ्रायला टच स्क्रीन बटन आहेत। हँडल वर टच केले की बटन दिसतात। त्यातले तुम्हाला कोणता मोड अन्न शिजवण्यासाठी हवा आहे त्याप्रमाणे 4थ्या लाईनीतील बटन दाबून मोड सिलेक्ट करावा। तसेच 5व्या लाईनीतील तुम्ही टायमर आणि डिग्री सेल्सिअस हे बटन दाबून प्लस मायनस हे 3ऱ्या लाईनीतील बटन दाबून कमी जास्त डिग्री सेल्सिअस आणि टाइम करू शकता। सर्वात शेवटी लाल बटन दाबून एअर फ्राय चालू करावा। मस्त टेस्टी क्रंची असा हा पिझ्झा ब्रेड झाला आहे। त्यावर सॉसने स्माइली काढून घेऊया, त्यामुळे मुलांनाही हा पिझ्झा ब्रेड खूपच आवडणार। तुम्हीही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे। तसेच ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। चॅनलला भेट द्या। धन्यवाद।